सर्वात प्रथम आपण एक ठेचा बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, मूठभर कोथिंबीर आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। नैवेद्यासाठी जर मसाला भात बनवत असाल तर लसूण आणि कांदा वर्ज करा। छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिक्सरमध्ये करू शकतात आणि अशी खलबत्त्यामध्ये घालून तुम्ही इथे पेस्ट बनवू शकतात। तर ती बनवून झाली की दुसऱ्या बाजूला मसाल्यांची तयारी करूया। एका प्लेटमध्ये एक मोठा चमचा लाल तिखट किंवा कोणत्याही ठेवणीतला मसाला, एक छोटा चमचा हळद घ्यायचा आहे आणि 2 मोठे चमचे आपल्याला गोडा मसाला घ्यायचा आहे। तर तिखटाप्रमाणे तुम्ही मसाले इथे कमी जास्त करू शकतात। आणि फोडणीमध्ये अजून एक मसाला घालायचा आहे, तो कोणता मी पुढे दाखवते। तर ही प्लेट आपण एक तयार करून ठेवली आहे। तर अशी आपण एक पूर्वतयारी करून ठेवली आहे मसाला भाताची। तर आता पटकन आपण फोडणीची तयारी करूया। कुकरमध्येच बनवणार आहोत त्यामुळे ते पटकन बनतो। फक्त थोडं पूर्वतयारीला 10 ते 15 मिनिटं लागतात एवढंच। कुकर घ्यायचा, कुकरमध्ये 2 मोठे चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। ती छान तडतडली की 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे, 2 तमालपत्र घालायचे आणि खडा मसाल्यामध्ये 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 1 तुकडा दालचिनीचा आणि 2 हिरवी वेलची घातलेली आहे। चक्री फूल घेतले, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। यावरती आपल्याला ठेचा घालायचा आहे आणि सर्व छान तेलावरती भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ठेचाचा जो कचवटपणा आहे तो पूर्ण निघून जायला हवा। यासाठी 2 मिनिटं छान भाजून घेतल्यानंतर इथे 1 वाटी हिरवा मटार आणि 1 वाटी तोंडली घेतली उभी चिरून, ती घालायची। इथे हवं असेल तर तुम्ही फ्लावर आणि बटाटाही घालू शकतात। यानंतर मूठभर आपण इथे काजू घातलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। फोडणी छान लागली पाहिजे। व्यवस्थित मिक्स झाले की आपण सुके मसाले घातलेले आहेत, जे आपण सुरुवातीला तयार करून ठेवलेली प्लेट, आणि 1 मोठा चमचा आपण धणा पावडर घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स झाले सगळे मसाले की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ नेहमीपेक्षा थोडं जास्त घालायचं। जर आपण भाताचं कोणताही प्रकार करत असू, जसं बिर्याणी, पुलाव, तर थोडं मीठ जास्त सुरुवातीला घालायचं, जेणेकरून शिजल्यानंतर एकसारखं लागतं ते सर्व भाताला। यानंतर आपल्याला तांदूळ घालायचे। आता हे मी वाडा कोलम, जुना वाडा कोलम घेतलेला होता। 2 पेले अर्धा तास स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले होते। पाणी काढून आपल्याला यामध्ये घालायचं आहे। व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ। छान मिक्स झाला की यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं घालायचं आहे। फोडणीमध्ये खोबरं घातलं की ते भाताला खूप छान चव येते। तर थोडंसंच ओला नारळाचा किस घालायचा आहे। यानंतर आपण 2 पेले इथे तांदूळ घेतलाय। जुना असल्यामुळे थोडं पाणी जास्त लागतं, तर 2 पेल्याला 4.5 पेले जवळजवळ आपण इथे पाणी घातलंय। साधंच पाणी आहे, गरम पाणी नाही घातलंय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने। नंतर 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्यामुळे छान भाताला चकाकी येते आणि सुटसुटीत होतो भात। तर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर शेवटला आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा गुळ पावडर घातलेली आहे। हे ऑप्शनल आहे, नाही आवडत नाही घातलं तरी चालेल। एकदा व्यवस्थित मिक्स केलं की झाकण बंद करून हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्या झाल्या, पूर्ण कुकर थंड झाला की उघडून बघायचं आहे। छान एकसारखा भात झालेला आहे, व्यवस्थित झालाय, चांगला शिजलाय, अजिबात खाली कुठेही लागला नाही। या प्रमाणामध्ये 6 जण आरामशीर दुपारच्या जेवणामध्ये जेवू शकतात। तर व्यवस्थित मोकळा झालाय। भाजी छान शिजलेली आहे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। उद्या गुढीपाडवा आहे, तर प्लेटमध्ये हा नैवेद्यासाठी भात नक्कीच बनवू शकतात। फक्त लसूण घालू नका बनवताना। तर छान असा फडफडीत तयार झालाय। काही जणांना सुटसुटीत भात किंवा काही जणांना चिकट असा भात आवडतो, मसाला भात, तर तुमच्या गरजेप्रमाणे पाणी कमी जास्त करा। सर्व करताना प्लेटमध्ये अशा पद्धतीने घ्यायचं आहे। त्याच्यावरती भरपूर असा ओला नारळाचा किस घालायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि त्यावरती छान अशी तुपाची धार सोडायची आहे। त्याने खूप छान चव येते मसाला भाताला। ही लग्नाच्या पंक्तीमध्ये हमखास बनला जाणारा पदार्थ, जो नैवेद्यालाही बनतो आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये पण असतोच, असा हा मसाला भात। पटकन बनणारा, जास्त भांडी न करणारा
आणि प्रत्येकाला आवडणारा असा हा भात आहे. तर उद्या गुढीपाडवा आहे, तर नक्कीच बनवा आणि नक्कीच मी सांगू शकते की हा प्रत्येकाला आवडेल. तर गोडा मसाला ताजा असेल तर खूप छान चव येते या भाताची. तर या पद्धतीने करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.